नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा आपणा सर्वांचं स्वागत करतो. मी निलेश राजपूत आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये लर्न अकॅडमिक्स विथ निलेश राजपूत. ओके, आज आपण पुन्हा इंग्लिशची ॲक्टिव्हिटी बघणार आहोत. क्लास 8ची ब्रिज कोर्स हा महाराष्ट्र शासनामार्फत राबवला जाणारा उपक्रम आहे आणि यामध्ये आजचा दिवस आहे 19वा. ओके, 19वी ॲक्टिव्हिटी आपण सोडवतो आहोत. चला तर मग आपल्या ॲक्टिव्हिटीला सुरुवात करूया. हे बघा, या ॲक्टिव्हिटीमध्ये आपल्याला काय शिकायचं आहे, लर्निंग आउटकम्स काय आहेत ते आपण आधी बघूया. इन्फर्स द मिनिंग ऑफ अनफॅमिलियर वर्ड्स, म्हणजे याच्यामध्ये आपल्याला काही अनफॅमिलियर म्हणजे अनोळखी, जे आपल्याला फॅमिलियर नाहीत, आपण आतापर्यंत ते वर्ड्स बघितले नाहीत, असे काही वर्ड्स आपल्याला या ॲक्टिव्हिटीमध्ये बघायला मिळतील. बाय रीडिंग देम इन कॉन्टेक्स्ट ऑल्सो अंडरस्टँड द literal as well as the suggested implied meaning, and if not refers dictionary encyclopedia to find meaning spelling of words while reading and writing for reference पर. म्हणजे काय, जर आपल्याला त्याचा मिनिंग माहीत नाही आहे तर आपण काय करायचं आहे, डिक्शनरी यूज करू शकतो, एन्सायक्लोपीडिया आपण बघायचं आहे आणि त्या शब्दांचा मिनिंग आपण लिहून ठेवायचा आहे. बघूया, तुमच्यासाठी काही सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत विद्यार्थी मित्रांनो. इन्स्ट्रक्शन्स फॉर स्टुडंट्स, मेक नोट ऑफ इम्पॉर्टंट पॉईंट्स, काही जे इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत त्याच्या नोट्स तुम्ही काढून ठेवायच्या आहेत. इन्सिडेंट्स, काही घटना असतील, इव्हेंट्स असतील, त्यांच्या नोट्स काढायच्या आहेत फ्रॉम द टेक्स्ट. कशामधनं, या टेक्स्टमधनं, खाली जे पॅराग्राफ दिलेला आहे त्याच्यामधनं. ऑल्सो अंडरलाईन द अनफॅमिलियर वर्ड्स, अनफॅमिलियर जे वर्ड्स आहेत, काही जे तुम्हाला अनोळखी वर्ड्स आहेत. ओके, पहिले अनफॅमिलियर म्हणजे काय, अनफॅमिलियर म्हणजे अनोळखी. ओके, अनोळखी शब्द ज्याला आपण म्हणतो, ते शब्द आपल्याला शोधायचे आहेत, त्यांना अंडरलाईन करायचे आहेत, नंतर त्यांचे आपल्याला मिनिंग लिहायचे आहेत. ट्राय टू रिलेट द मिनिंग ऑफ द अंडरलाईन वर्ड विथ रेफरन्स टू द कॉन्टेक्स्ट अँड देन लोकेट द वर्ड इन द डिक्शनरी. डिक्शनरीमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, तो वर्ड शोधायचा आहे. लुक फॉर द प्रोनाउन्सिएशन अँड द यूज ऑफ दॅट वर्ड इन द सेंटेन्स. त्याचं प्रोनाउन्सिएशन म्हणजे काय, उच्चार कसं करायचं आहे ते शिकायचं आहे तुम्हाला. ते तुम्ही इंटरनेटवर बघू शकतात, काही ॲप्स आहेत प्रोनाउन्सिएशनच्या, त्यासुद्धा तुम्ही यूज करू शकतात. बघा, आता मुख्य आपली जी ॲक्टिव्हिटी आहे, लर्निंग ॲक्टिव्हिटी, ते आपण बघूया. या ठिकाणी एक पॅसेज दिलेला आहे, तो पॅसेज मी वाचतो आहे, तुम्ही सुद्धा तो लक्षपूर्वक ऐका. मेनी पीपल हू आर लुकिंग टू गेट अ पेट डॉग गेट अ पप्पी. There are many reasons why people get puppies. After all, puppies are cute, friendly, and playful. Many people who are looking to get a puppy. म्हणजे बऱ्याच लोकांना पेट डॉग म्हणून एखादी कुत्रा हवा असतो, तर तो पप्पी घेण्यासाठी काय करतो, बघतो, पप्पी घ्यायला बघतो, सुरुवात करतो. There are many reasons why people get puppies. आणि त्यासाठी भरपूर अशी कारणं आहेत. बघा, रिझन म्हणजे काय, कारण. वाय पीपल गेट पप्पीज का बघतात, त्याच्यासाठी भरपूर कारणं आहेत. आफ्टर ऑल पप्पीज आर क्यूट, पप्पीज कसे आहेत, क्यूट आहेत, सुंदर आहेत. ओके, पप्पी म्हणजे कुत्र्याचे पिल्लू. फ्रेंडली आहेत म्हणजे मित्रत्वाने वागणारे आहेत. अँड प्लेफुल आहे म्हणजे खेळकर आहेत, आपण त्यांच्यासोबत खेळू शकतो. बट इवन दो पप्पीज मेक गुड पेट्स, देअर आर गुड रिझन्स वाय यू शुड कन्सिडर. नवीन शब्द आला, कन्सिडर गेटिंग अन अडल्ट डॉग इन्स्टेड. अडल्ट म्हणजे मोठा. ओके, देअर आर गुड रिझन म्हणजे काही चांगले रिझन्स आहेत, कारणं आहेत, ज्याच्या तुम्ही पप्पी घेताना कन्सिडर करू शकता. कन्सिडर करणे म्हणजे काय, काही घेण्या अगोदर त्याचा विचार करणे, की तुम्ही एखादा मोठा कुत्रा घेऊ शकतात, म्हणजे एखादं लहान कुत्रा घेण्यापेक्षा मोठा कुत्रा घेऊ शकतात, त्याचे काही कारणं आहेत. ओके, आफ्टर ऑल पप्पीज तर क्यूट आहेत, फ्रेंडली आहेत, प्लेफुल आहेत, परंतु मोठा कुत्रा सुद्धा तुम्ही कन्सिडर करू शकतात. का, व्हेन यू गेट अ पपी यू हॅव टू टीच इट हाऊ टू बिहेव. बघा, नवीन शब्द आला, बिहेव. जेव्हा तुम्ही कुत्र्याचं पिल्लू घेतात त्यावेळेस आपल्याला त्याला शिकवावं लागतं, त्याने कसं वागायला पाहिजे ते. ओके, यू हॅव टू मेक शुअर दॅट द पपी इज हाऊस ब्रोकन. नवीन शब्द आहे हाऊस ब्रोकन. हाऊस ब्रोकन म्हणजे आपल्याला त्याला शिकवावं लागतं, म्हणजे घाण घरात करायला नको पाहिजे, त्याने ठराविक ठिकाणी सू किंवा शी करायला पाहिजे, त्याला आपण हाऊस ब्रोकन म्हणतो. ओके, घराच्या बाहेर जाऊन त्याने हे घाण जे आहेत ती घराच्या बाहेर करायला पाहिजे, घरात करायला नको. तर त्याला
आपल्याला शिकवावं लागतं पप्पीला. लहान जे पप्पी आपण घेतो, कुत्र्याचं पिल्लू, त्याला आपल्याला सगळं शिकवावं लागतं सो दॅट इट डज नॉट गो टू द बाथरूम इनसाइड द हाऊस. आणि ते घराच्या मध्ये जे बाथरूममध्ये नाही जात, ते बाहेर जातं त्याला शिकवल्यावर. ओके, यू हॅव टू टीच द पप्पी नॉट टू जम्प. टीच नवीन शब्द असेल तुमच्यासाठी बघा. यू हॅव टू टीच द पप्पी नॉट टू जम्प अप ऑन युअर गेस्ट्स. गेस्ट म्हणजे पाहुणे. ऑर चेव ऑन युअर शूज. चेव म्हणजे काय, चावणे किंवा चघळणे ज्याला म्हणतो. आपले शूज वगैरे जे आहेत ते त्यांना कुरतडायचे नाही, चघळायचे नाहीत. ओके, हे आपल्याला त्याला शिकवावं लागतं. यू हॅव टू ट्रेन द पपी टू वॉक ऑन अ लिश. बघा, लिश नवीन शब्द आहे. कुत्रा धरण्याची जी दोरी असते त्याला आपण लिश म्हणतो. दिस इज अ लॉट ऑफ वर्क्स. आणि हे सगळं काम आपल्याला त्याच्यावर करावं लागतं जर आपण पप्पी आणला, पिल्लू आणला तर. ऑन द अदर हँड, व्हेन यू गेट अन अडल्ट डॉग. ओके, अडल्ट म्हणजे मोठा कुत्रा जर आपण घेतला, देअर इज अ गुड चान्स दॅट इट विल ऑलरेडी नो हाऊ टू डू ऑल ऑफ द प्रिव्हियसली मेन्शन्ड थिंग्स. बघा, मेन्शन्ड प्रिव्हियसली म्हणजे पहिले. वरती काही ज्या गोष्टी मेन्शन केलेल्या आहेत त्या ऑलरेडी तो शिकलेला असू शकतो. जो मोठा कुत्रा असतो तो, आपल्याला त्याला शिकवावं लागत नाही. मेनी अडल्ट डॉग्स हॅव ऑलरेडी बीन हाऊस ब्रोकन. म्हणजे त्यांना ऑलरेडी शिकवलेलं असतं. घाण घरात करायची नाही, बाहेर जाऊन घाण करायची, कसं वागायचं, हे सर्व त्याला शिकवलेलं असतं. मेनी अडल्ट डॉग्स विल नॉट जम्प ऑन ऑर चिव थिंग्स दॅट यू डू नॉट वॉन्ट देम टू जम्प ऑन ऑर चिव. जे मोठे कुत्रे असतात त्यांना शिकवलेले गेले असतं, ते उड्या मारत नाही गेस्टवर, काही कुरतडत नाही आणि जम्पसुद्धा करत नाही. मेनी अडल्ट डॉग्स विल बी एबल टू वॉक ऑन अ लिश. जे मोठे डॉग आहेत ते त्यांनी शिकलेलं असतं की ते दोरी बांधून कसे चालायचे. विदाऊट पुलिंग यू टू द अदर साईड ऑफ द स्ट्रीट. पुलिंग म्हणा, पुल म्हणजे काय, ओढणे. ओके, तुम्हाला रस्त्याच्या दुसऱ्या कडेला न ओढता ते काय करतात, एका लाईनीमध्ये चालतात. पपीज अल्सो हॅव अ लॉट ऑफ एनर्जी अँड वॉन्ट टू प्ले ऑल ऑफ द टाईम. आणि जे लहान पिल्लू असतं पपीज, त्यांच्यामध्ये भरपूर एनर्जी असते आणि प्रत्येक वेळेला त्यांना काय वाटतं, माझ्यासोबत खेळायला पाहिजे आणि त्याला खेळवावं लागतं. दिस कॅन बी फन बट यू माईट नॉट वॉन्ट टू प्ले ॲज मच ॲज युअर पपी डज. आणि हे त्याच्यात फन आहे. फन म्हणजे मजा. ओके, परंतु जेवढं पपी खेळू शकतो तेवढं आपण खेळू शकणार नाही. ती त्याच्यामध्ये जी एनर्जी आहे ती जास्त आहे, तेवढी आपण एनर्जी देऊ शकत नाही. पपीज विल नॉट ऑलवेज स्लीप थ्रू द नाईट. म्हणजे हे जे पपीज आहेत ते पूर्ण रात्रभर झोपत नाही. आणि ऑर लेट यू रिलॅक्स ॲज यू वॉच टेलिव्हिजन. आणि तुम्हाला आरामसुद्धा करू देत नाही, रिलॅक्स टेलिव्हिजन बघताना. ओके, ऑन द अदर हँड मोस्ट अडल्ट डॉग्स विल वेट ऑन यू टू प्ले. आणि जे मोठे कुत्रा असतात, अडल्ट डॉग्स, ते काय करतात, आपली वाट बघतात. ते आपण ज्यावेळेस त्यांच्यासोबत खेळू त्यावेळेसच ते आपल्यासोबत खेळायला बघतात. व्हॉट इज मोर, दे विल स्लीप वेन यू आर स्लीपिंग अँड आर हॅपी टू वॉच टेलिव्हिजन ऑन द काउच राईट बिसाइड यू. बघा, आणि हे जे मोठे कुत्रे असतात, अडल्ट असतात, ते काय करतात, वेन यू आर स्लीपिंग ते हॅपी असतात. तुम्हाला टेलिव्हिजन बघताना सुद्धा ते हॅपी असतात आणि तुम्हाला स्लीप करताना सुद्धा ते काय करतात, ते सुद्धा झोपतात. आणि जेव्हा आपण टेलिव्हिजन बघतो त्यावेळेस आपल्या काउच म्हणजे काय, तर पलंग किंवा सोफा वगैरे असतो, त्याच्यावर आपल्यासोबत बसून ते काय करतात, टेलिव्हिजनसुद्धा बघतात. देअर इज वन लास्ट रिझन व्हाय यू शुड गेट अन अडल्ट डॉग इन्स्टीड ऑफ अ पप्पी. इन्स्टीड म्हणजे च्या ऐवजी, म्हणजे पप्पीच्या ऐवजी अडल्ट डॉग का घ्यायचा, त्याचा एक लास्ट रिझन आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे. वेन मोस्ट पीपल गो टू द पाऊंड, बघा, पाऊंड टू गेट अ डॉग दे गेट अ पप्पी. म्हणजे जेव्हा भरपूर लोक जे आहेत ते पाऊंड म्हणजे एक कुत्रे ज्यावेळेस रस्त्यावर सापडतात तेव्हा त्यांना जिथे ठेवलं जातं, त्यांना कोणी घ्यायला येईपर्यंत ती जागा म्हणजे पाऊंड. आणि ज्यावेळेस लोक पाऊंडमध्ये जातात त्यांना घ्यायला, त्यावेळेस ते काय करतात, पप्पीज घेतात. मोठ्या डॉग्सना कोणी घेत नाही. धिस मीन्स दॅट मेनी अडल्ट डॉग्स स्पेंड, बघा नवीन शब्द, स्पेंड अ लॉट ऑफ टाईम इन द पाऊंड. ओके, आणि हे पाऊंडमध्ये काय करतात, भरपूर वेळ स्पेंड करतात. अँड सम नेवर फाइंड गुड होम्स. ओके, नेवर म्हणजे कधीच नाही, कधीच सापडत नाही. काही जे मोठे डॉग्स आहेत त्यांना कधीच मोठं चांगलं घर मिळत नाही. सो इफ यू आर लुकिंग टू गेट अ गुड
गेट अ डॉग फॉर अ पेट, यू शूड थिंक अबाउट गेटिंग अन अडल्ट डॉग. दे आर गुड पेट्स हू नीड गुड होम्स. आणि ते एक चांगले पेट्स आहेत ज्यांना चांगल्या घराची आवश्यकता आहे. जेवढेही शब्द यामध्ये आपण हायलाईट केलेले आहेत ते सगळे न्यू वर्ड्स आहेत तुमच्यासाठी. ओके, या ठिकाणी जे मी काही बोलताना तुम्हाला अर्थ सांगितलेले आहेत. काही तुम्ही काय करायचं आहे, रिझन, समजा रिझन आहे, ह्या रिझनचा अर्थ काय आहे, कारण. ओके, कारण, किंवा डिक्शनरीमध्ये त्याचे वेगवेगळे मिनिंग दिलेले असतील तुम्हाला. आता काही क्वेश्चन्स दिलेले आहेत ते आपण बघूया. हे बघा, मेक अ लिस्ट ऑफ ऑल द न्यू अनफॅमिलियर वर्ड्स फ्रॉम द पॅसेज अँड मेक अ नोट ऑफ इट, अंडरलाईन इट. जसं आपण अंडरलाईन केले, हायलाईट केलेले आहेत जे अनफॅमिलियर वर्ड्स आहेत त्यांचं. इन ग्रुप्स रीड द कॉन्टेक्स्ट ऑफ द अंडरलाईन वर्ड अँड ट्राय टू गेस द मिनिंग ऑफ द वर्ड. ओके, म्हणजे सपोज हा स्पेंड वर्ड आहे. ओके, हा स्पेंड वर्ड आहे. धिस मीन्स, आता वाक्यामध्ये तर हा स्पेंड वर्ड या ठिकाणी वापरलेला आहे, पण इकडचे अर्थ, धिस मीन्स दॅट मेनी अडल्ट डॉग्स स्पेंड अ लॉट ऑफ टाइम इन द पाऊंड. ओके, म्हणजे इकडच्या वाक्यावरून आणि इकडच्या वाक्यावरून त्याचा काय अर्थ लागतो हे आपण गेस करायचं आहे. स्पेंड म्हणजे काय, तर खर्च करणे. स्पेंड, खर्च करणे, असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे काय, ते भरपूर दिवस त्या ठिकाणी स्पेंड करतात, खर्च करतात किंवा घालवतात. नाव सर्च द वर्ड इन द डिक्शनरी अँड मेक अ नोट ऑफ द मिनिंग इन युअर बुक. म्हणजे टेक्स्टबुकमध्ये, नोटबुकमध्ये तुम्हाला त्याचं मिनिंग लिहायचं आहे, डिक्शनरीमध्ये डिक्शनरीमध्ये शोधायचं आहे. आफ्टर नोविंग द मिनिंग ऑफ द वर्ड, ट्राय टू यूज इट इन युअर वर्ड्स अँड मेक मिनिंगफुल सेंटेन्सेस. आता स्पेंडचा अर्थ तुम्हाला कळाला सपोज, तर ह्या स्पेंडवरून तुम्हाला काय करायचं आहे, वाक्य बनवण्याची प्रॅक्टिस करायची आहे. जसं की डोंट स्पेंड मच मनी. ओके, मच मनी म्हणजे जास्त पैसे खर्च करू नका. या ठिकाणी स्पेंड आला, स्पेंड म्हणजे खर्च करणे. अशा पद्धतीने तुम्हाला वाक्याची प्रॅक्टिस करायची आहे किंवा त्यांचा वाक्यामध्ये उपयोग करायचा आहे. आणि अशाच पद्धतीने प्रोसिजर काय करायची तुम्हाला इतर वर्ड्ससाठी फॉलो करायची आहे. मी वरच्या सर्व शब्दांचा अर्थ तुम्हाला सांगितलेला आहे. या ठिकाणी बघा, एक ॲक्टिव्हिटी सॉल्व करून दाखवलेली आहे अनफॅमिलियर वर्डची. सपोज हा पाऊंड वर्ड आहे आणि हा डिक्शनरीमध्ये जर शोधला, त्याचा मिनिंग जर आपण शोधला, तर त्याचे 3 मिनिंग आपल्याला दिसतात. द पाऊंड इज द युनिट ऑफ मनी, म्हणजे अमेरिकेमध्ये, युकेमध्ये जे आहे ते पैशाचं मोजण्याचा एक युनिट आहे, पाऊंड. ओके, अ पाऊंड इज अ युनिट ऑफ वेट, म्हणजे वजन मोजण्याचं सुद्धा हे काय आहे, युनिट आहे. ब्रिटनमध्ये, अमेरिकेमध्ये आणि भरपूर अशा इंग्लिश कंट्रीजमध्ये पैसे मोजण्याचं सुद्धा युनिट आहे, वजन मोजण्याचं सुद्धा युनिट आहे. आणि पाऊंडचा अर्थ हा, पाऊंड इज अ प्लेस वेअर डॉग्स अँड कॅट्स फाउंड वॉन्डरिंग इन द स्ट्रीट आर टेकन. वॉन्डरिंग म्हणजे भटकणारे, जे कुत्रे किंवा मांजर आहेत ते भटकणारे असतात, त्यांना जिथं ठेवलं जातं त्या जागेला सुद्धा पाऊंड म्हणतात बघा. ओके, आणि हाच आपल्याला या ठिकाणी वरती आलेला मिनिंग आहे पाऊंडचा. अशा पद्धतीने तुम्हाला डिक्शनरीमध्ये वेगवेगळे मिनिंग दिसतील आणि तुम्हाला या ठिकाणी या पॅसेजमध्ये कोणत्या मिनिंगने घेतलेलं आहे ते तुम्हाला शोधायचं आहे आणि लिहायचं आहे. नाव आउट ऑफ दिस 3 मिनिंग्स द मोस्ट रिलेव्हंट, म्हणजे आपल्या सगळ्यात जवळचा मिनिंग कोणता आहे या ठिकाणी तो तुम्हाला शोधायचा आहे आणि तो कन्सिडर करायचा आहे. अशा पद्धतीने ही व्होकॅब्युलरीची टेस्ट आहे, ॲक्टिव्हिटी शीट आहे, ती आपण सोडवलेली आहे. बाकीच्या सर्व शब्दांचा मिनिंग तुम्ही डिक्शनरीमध्ये बघून लिहायचं आहे. अपेक्षा करतो तुम्हाला ही ॲक्टिव्हिटी कळालेली आहे. भेटूया पुढच्या ॲक्टिव्हिटीमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. टेक केअर. बाय बाय.